मालमत्तेवरून त्यांच्या कुटुंबात वाद असतानाच मामाकडे कार्यक्रमासाठी आले असताना पार्किंगवरून त्यांच्यात वाद झाला। त्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलेवर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। रेकॉर्डवरील गुन्हेगार फरार असून त्याच्या मामाने मारहाणीची तक्रार दिली आहे। याबाबत सुनीता पढेर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी निलेश पवार याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना शिवाजीनगर येथील सूर्यमुखी मंदिराजवळील SRA उन्नती सोसायटी 13 मे रोजी पहाटे 2 वाजता घडला होता। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता पढेर आणि निलेश पवार यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून गावाकडे वाद आहे। सुनीता पढेर या उन्नती सोसायटीत 7व्या मजल्यावर राहतात, तर निलेशचा मामा मंगेश पढेर हा त्याच सोसायटीत 8व्या मजल्यावर राहतात। निलेश पवार आणि सुनीता पढेर यांनी यापूर्वी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत। निलेश पवार याच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल आहे। निलेशचा मामा मंगेश पढेर याच्या घरी कार्यक्रम असल्याने निलेश उन्नती सोसायटीत आला होता। सुनीता पढेर यांचा मुलगा सिद्धेश पढेर आणि निलेश पवार यांच्यात पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पार्किंगच्या कारणावरून वाद झाला। त्यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहून सुनीता तेथे आल्या। निलेश पवार याने त्यांना जीवे ठार मारण्याच्या हेतूने कोयत्याने सुनीता यांच्या डोक्यात, कपाळावर, मानेवर वार करून दुखापत केली। पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तपास करीत आहेत।